नमस्कार. क्लायमेट चेंज अ रियलिटी चॅक हाच्या आयच्या भागात तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार. क्लायमेट चेंज या व्हडल्या सत्रेच्या खाला एक्स्ट्रीम रेनफॉल, हीट वेव्स हेवूय विशय आस्पावतात आनी ताच्याच विशीं आयज चड म्हायती जाणून घेवपाक आमचे बरोबर ऑनलायन आमकां जॉयन जाल्यात श्रवण प्रभू. श्रवण बाब, तुमकां येवकार. थँक्यू. श्रवण प्रभू हे क्लायमेट रेझिलियन्स टिमीच्या कावन्सिलांत प्रोग्राम असोसिएट म्हणून वावुरतात आनी आयज क्लायमेट रेझिलियन्स आनी हीट वेव्स हाच्या संबंदानूच आमी तांच्या कडेन भासाभास करतली आनी तुमच्या मेरेन हो विशय पावयतली. श्रवण बाब, पयल्यान पयली क्लायमेट रेझिलियन्स हो टर्म तूं एवरीडे टर्म्स म्हणल्यार एवरीडे म्हणल्यार सिंपल वेयान कसो सांगपाक शकतलो आमकां? सिंपल वेन क्लायमेट रेझिलियन्स म्हणल्यार कितें? थँक्यू पयलें म्हणल्यार म्हाका इन्वायट करपा खातीर. येस. सो क्लायमेट रेझिलियन्स हांव सपोज IPCC विच इज इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, जी एक ऑफिशियल सायंटिफीक बॉडी आसा इंटरनॅशनल फॉर डिफायनींग वॉट क्लायमेट चेंज इज. अकॉर्डिंग टू देम रेझिलियन्स इन डेफिनेशन इज एबिलिटी टू थ्रायव्ह डिस्पायट द चॅलेंजीस ऑफ क्लायमेट चेंज. म्हणल्यार आमी एक्सेप्ट करतात की क्लायमेट चेंज इज गोइंग टू हॅपन, इज हॅपनिंग, आनी फुडें वचून ते आनीकय सिच्युएशन वील वर्सन. त्याच्या भितर आमी कशें ताका एडॅप्ट करचें आनी तातूंत भितर आमी थ्रायव्ह कशें करचें, म्हणल्यार हाऊ कॅन वी ग्रो इन दीस कायंड ऑफ सिनारियोज, ताका आमी क्लायमेट रेझिलियन्स म्हणटात. सो बेसिकली हाऊ आमी कशें ताका एडॅप्ट करतात ओके. अँड स्टील कंटिन्यू टू ग्रो अँड डेव्हलप इन दॅट सेन्स. ओके. सद्या आमकां गोंयान गोंयच्या कम्युनिटीक आसा ती हीट वेव्स कशी अफेक्ट करता अशें दिसता तुमकां? सो हीट वेव्स पयलीं म्हणल्यार आमकां समजुपाक जाय सायंटिफिकली. आमी सुद्दां स्टडीज केल्यात, रिसर्च स्टडीज. तातूंत 3 इम्पॉर्टंट एस्पेक्ट असतात. एक म्हणल्यार आमचे जे समर्स असतात विच इज मार्च टू जून महिने, ऑलरेडी आमी खूब गरमी आसता आनी स्पेशली इन स्टेट लायक गोवा ह्युमिडिटी खूब हाय आसता. आता बिकॉज ऑफ क्लायमेट चेंज कितें जाता की द नंबर ऑफ हॉट डेज, ओके. म्हणजे जी दिसाची गरमी असता, जी आमी 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता रिकॉर्ड करतात, जी जेन्ना आमी हीट वेव म्हणटात, आमी जनरली म्हणटात 34 डिग्रीज, 35, 40 डिग्रीज, ती दिसाची गरमी. ओके. द नंबर ऑफ डेज विच आर हॉट ते वाडत आसात. आमच्या स्टडीन सुद्दां ते आमकां कळ्ळा की लास्ट 1 डेकेडाक आमी कम्पेर्ड टू 3 डेकेड्स बिफोर दॅट इन्क्रीज हॅज बीन सिग्निफिकंट. म्हणजे डेज आर गेटिंग हॉट, बट एक इम्पॉर्टंट फॅक्ट जो आमी कन्सिडर करनात जनरली विच इज वॉर्म नायट्स, म्हणजे रातीची गरमी. दिस इज ही टेम्परेचर जी आमी रिकॉर्ड करतात रात 12 वाजता किंवा सकाळी 4, 5, 6 दॅट इज इन्क्रीजिंग एट अ हायर मॅग्निट्यूड दॅन द दिसाची गरमी. ओके. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दिसाची सुद्दां गरमी असली अँड आमी ताका एक्सपोज आसात, then the nights we used to cool down, but ते आता जायना. So human body आमची जी आसा that is not able to cool down, आणि त्या लागून various heat related illnesses and heat health impacts जे जातात that can occur at a much faster pace. आता तातून आनी एक की फॅक्टर म्हणटा तो ह्युमिडिटीचो. आमी खबर आसा गोंयांक ह्युमिडिटी इज ऑलवेज व्हेरी हाय. सो टेम्परेचर सुद्दां सपोज ऑनली 28-30 आसलो, देन हीट इंडेक्स ऑर फेल्ट हीट जो एक बायोमेट्रियोलॉजिकल इंडेक्स आसा, सो ते आमकां सांगतात की हीट प्लस ह्युमिडिटी, टेम्परेचर प्लस ह्युमिडिटी ह्युमन बॉडीक कितें फील जाता. सो केन्ना तुमी गुगल केले, गुगल फोन किंवा गुगल वेदर यूज केले, ते एक दिता पळय फील्स लायक 38, फील्स लायक 40. सो दॅट इज फेल्ट टेम्परेचर. गोंयांत दॅट इज इक्विवेलंट टू वॉट यू सी इन दिल्ली फॉर एक्झाम्पल, बिकॉज ऑफ हीट अँड ह्युमिडिटी. आणि आमकां ते कळ्ळा की आता ह्युमिडिटी इज ऑल्सो इन्क्रीजिंग दॅन बिफोर. तर वॉट हॅपन्स सी वेन्ना ओनली द टेम्परेचर इज हाय, ह्युमन बॉडी स्वेट्स, सो आमकां घाम येता, राईट, अँड वेन द ह्युमिडिटी इज नॉट देर दॅट स्वेट इवेपोरेट्स. सो घाम आसा तो इवेपोरेट जाता, बट वेन द ह्युमिडिटी इज ऑल्सो हाय, दॅट इवेपोरेशन इज नॉट हॅपनिंग. सो द स्वेट स्टेज ऑन द बॉडी and that can cause certain heat related illnesses at a much faster pace. So these are the 3 impacts which are happening, especially आमी coastal areas suppose पहिले like Goa, state of Goa, हे खूब आमकां impact दिसतात. आता ताच्या उपर ताच्या वयर एक फॅक्टर आसता अर्बन हीट आयलँड. सो जे आमचे सिटीज असतात
तातू भितर गरमी जी असता दॅट इज एनी डे 2 to 5 degrees ऑन एवरेज मोर दॅन सराउंडिंग रुरल एरियाज. ताचे दोन रिजन असतात. वन इज बिकॉज वी आर अर्बनायझिंग एट अ व्हेरी फास्ट रेट आणि लॉट ऑफ कॉन्क्रीट इज बींग बिल्ट अप अँड दिस कॉन्क्रीट ट्रॅप्स द हीट ड्युरिंग द डे अँड इट रिलीजेस इट एट नाईट. सो जसं ग्रीन कव्हर कमी जाता अँड द सिटीज आर एक्सपांडिंग, मोर कॉन्क्रिटायझेशन इज कमिंग, अर्बन हीट आयलँड इम्पॅक्ट इन्क्रीज. सो तुम्ही केन्ना सिटीच्या मदीं गेले किंवा केन्ना डेन्स सिटी स्पॉट्सान गेले, यू विल फील द हीट इज मोर. सो दीस आर द 4-5 एस्पेक्ट्स जे इम्पॅक्ट जातात एंड स्पेशली इन गोंयांत. ओके. आतांच ते मेन्शन केलें तशें की हीट वेव्जाक लागून हेल्थाचेरूय परिणाम जाता म्हणून, हेल्थ इफेक्ट जाता. सो खंयच्यो साद्यो वा बेजीक गजाली आसा ज्यो आमकां हीट वेव्जा कडल्यान वाचोवंक शकतात सद्याच्या काळांत तरी? रायट. सो आतां हीट वेव्हाच्या वाचोवपा खातीर तातूंत दोन तरेचे एक्शन्स असतात. एक एक्शन म्हणजे जे जनरली टेकन बाय गव्हर्नमेंट सिटी लेवल एडमिनिस्ट्रेशन, आणि दुसरे म्हणजे व्हॉट कॅन यू डू एट पर्सनल लेवल. तर इफ आय टॉक अबाउट what cities can do, then there is something called heat action plan. Heat action plan is the म्हणजे एक policy document जो mandated केला National Disaster Management Authority, and each city is mandated to prepare that heat action plan. So तातून कितें आसता, that is a lot of scientific analysis involved in that की तुमच्या सिटी भितर फुडें वचून 2050 based on climate projections, climate forecast कितें सिच्युएशन आसतली. म्हज्या सिटीन सपोज 50-60 वॉर्ड आसात, खंय अर्बन हीट आयलँड इम्पॅक्ट डेव्हलप जातात. And आकाश, this all things can be mapped, satellite imagery use करून मॅप करपा जाता. And खंय रिस्क चड आसा हिटाचे, हे सगळें आयडेंटिफाय करप इज द फर्स्ट स्टेप. तो हीट एक्शन प्लॅन अचीव करता. And development of heat action plan एक very crucial step to start acting on heat. ताचे नंतर some solutions that cities can take is there is something called community cooling centers. जशें एक सेंटर, इमॅजिन अ सेंटर इन बी सिटीच्या मदीं जंय खूब फुटफॉल आसता ऑफ आउटडोर वर्कर्स एक्सेट्रा. तातूंत एसी आसता ऑर सम टायप ऑफ कूलिंग मेकॅनिझम आसता, अँड 50-60 पीपल कॅन गो सिट इन दॅट सेंटर. दिसाचे 2-3 वाजता रेस्ट घेवपाक शकतात, गेट सम रिलीफ फ्रॉम द हीट. तर हे एक सोल्युशन आसा. ताच्या नंतर देर आर अदर सोल्युशन्स ऑल्सो, लायक पॅरामेट्रीक हीट इन्शुरन्स, की तुमकां खबर आसा की if your work is dependent on working outdoors, की तुमकां भायर काम करचेच पडटा गरमे पासून, काय उपाय ना, your livelihood is dependent on that, then you can purchase that parametric insurance. आणि तातूंत कितें आसता की तूं एक प्रिमियम पे करता टू द इन्शुरर. द इन्शुरर एक थ्रेशोल्ड सेट करता की सपोज 3 दीस कंटिन्युअसली मडगांव सिटीक, गिविंग एन एक्झाम्पल, टेम्परेचर गोज अबाउट 36, तुज्या अकाउंटान ऑटोमॅटिकली एक पे आउट येतलो. सो दॅट इज पॅरामेट्रीक इन्शुरन्स. तातूंत काय पोस्ट डॅमेज असेसमेंट ना, काय ना, जशें जनरल इन्शुरन्सान आसता. सो हे थोडे सोल्युशन्स आसात. देन देर आर सम सोल्युशन्स विच आर पायलटेड लायक कूल रूफ्स, की जे आमच्या घराचे वयर रूफ आसता ताका व्हाईट पेंट करप, सो दॅट रिफ्लेक्ट्स द सनलायट अँड एल्बिडो म्हणून एक फॅक्टर आसता तो लोवर करता. सो हे थोडे सोल्युशन्स आसात विच कॅन बी टेकन अप एट अ स्ट्रक्चरल लेवल. पर्सनल लेवल सिंपल बिहेवियरल चेंजीस कॅन बी टेकन. एक हिटाचो एक डायरेक्ट परिणाम इज डिहायड्रेशन. तर ड्रिंकिंग इनफ हायड्रेशन, नॉट ओनली उदक. लोकांक दिसता की उदक पिल्यार इज इनफ, बट बॉडी लुजीस अ लॉट ऑफ सॉल्ट्स. सो इट्स इम्पॉर्टंट दॅट वी ऑल्सो टेक ORS and other salts to replenish and kind of help us tackle. And then clothing, taking caps, umbrella. Basically, the focus aspect that how do I reduce my exposure to that heat, essentially. That can be achieved via like clothing, umbrella, wearing caps. या थोड्या उपाय आसात जे एट अ व्हेरी स्मॉल पर्सनल लेवल करपाक शकतात. ओके. येस. आतां आमी पळयतात की शाळेक बीन हीट वेव्ह जर वाडली म्हळ्यार गरमी चड जाली जाल्यार सुटीक मेळटा. इवन वर्क प्लेसीचेरूय इम्पॅक्ट जाता हीट वेव्जांतलो. सो थंय भुरग्यांक तशेंच वर्क प्लेसीचेर वर्कर्सांक सेफ दवरपा खातीर कितें उपाय आसात वा कितें करूं शकतात टू कीप देम सेफ, स्पेशली स्टुडंट्स आणि स्कूल चिल्ड्रन्स? करेक्ट. सो एक उपाय म्हणजे जो जसं तुम्ही म्हणले की चेंजिंग ऑफ टायमिंग्स, बिकॉज स्पेशली आता नॉर्थ इंडिया सपोज अशी आसा
नॉर्थ इंडियन वगैरे कितें जाता की टेम्परेचर इज व्हेरी हाय ड्युरिंग आफ्टरनून. सो स्कूल सपोज अर्ली तुम्ही स्टार्ट केलें आनी एंड केलें अराउंड 11 AM, दॅट वर्क्स. बट आता गोंयांत कितें आसता की गोंयांत ह्युमिडिटी हाय आसता, ह्युमिडिटी सकाळची हाय आसता. सो दॅट इज ऑल्सो चॅलेंज की तुम्ही रिस्केड्यूल केले. स्कुला खातीर आमी थोडे सोल्युशन्स पळयल्यात, जशे तेलंगणा स्टेटान एक सोल्युशन केल्लो वॉटर बेल, की प्रत्येक एक तासान ते वॉटर बेल मारतले आनी इट इज कंपल्सरी टू ड्रिंक वॉटर फॉर ऑल चिल्ड्रन ड्युरिंग दॅट टायम. हां आणि सपोज सिव्हियर हीट वेव आसा देन स्कूल बंद करचे पडटा. सो दॅट इज दोज आर सम ऑफ द सोल्युशन्स. बाकी म्हणल्यार स्कुलांनय कुलिंग सोल्युशन्स इम्प्लिमेंट करपाक लागता, जशे हांवें म्हणलें कूल रूफ्स, की जे स्कुलाचे रूफ्स असतात ते पेंटिंग देम व्हाईट ऑर विथ रिफ्लेक्टिव्ह पेंट्स. मागीर कुछ थोडे सोल्युशन आसा ते ग्रीन रूफ, म्हणजे अर्बन ग्रीनरी ऑन टॉप ऑफ द बिल्डिंग. सो हीट जी आसा ती ट्रॅप जायना, सो हीट डज नॉट कम इनसायड द बिल्डिंग. जशे फसाड, ग्रीन फसाड्स अलॉंग द बिल्डिंग्स. सो मिक्स ऑफ बोथ. एक थोडे बिहेवियरल इंटरव्हेन्शन्स, थोडे स्ट्रक्चरल इंटरव्हेन्शन्स कॅन बी टेकन अप. सेम अगेन फॉर वर्क प्लेसीस. वर्क प्लेसीसान सुद्दां सम वर्क प्लेसीसान भितर AC असतात, एअर कंडिशनिंग असतात. वर्क प्लेसीस जशे कंस्ट्रक्शन वर्कर्स जाले किंवा दोज सेक्टर्स जांकां भायर काम करपा पडटा, म्हणजे विथआउट एक्सेस टू कुलिंग, थंय खूब इम्पॉर्टंट की फर्स्ट एड किट्स आसपा जाय, हायड्रेशन फॅसिलिटीज आसपा जाय, रेग्युलर ब्रेक्स. जांकां हेवी ड्युटी काम आसता, म्हणजे खूब फिजिकल लेबर आसता, तांकां कंटिन्युअस ब्रेक्स आसपा जाय. सो हे थोडे इंटरव्हेन्शन आसात विच इज नेसेसरी टू टॅकल हीट वेव. ओके. आतांच ते मेन्शन केलें तशें ग्रीनरी आसा ती वाडोवन आमी थंडसाण आसा ती हाडूं येता म्हणून. आतां आमी मनशांक कसो हीट वेव अफेक्ट करता वा तांकां कितें सोल्युशन्स आसा ताजेर उलयली, पूण एनिमल्सांक हो हीट वेव आसा तो गोंयांत तरी एनिमल्सांक कसो अफेक्ट करता आनी ताजेर कितें सोल्युशन्स घेतल्या काय कितें, ताजेर कितें सांगपाक शकता तो आमकां? Correct. Of course, animals is a large part of that impact, especially street animals. आणखी ताजो आनी एक इम्पॅक्ट आसता की there is a high dependence of livestock, or like high dependence of economy on livestock in certain regions. की जे आमच्या डेअरी असता आणि जेन्ना हीट आणि ह्युमिडिटी वाडटा, then even the productivity of the livestock goes severely down. So it's not only the health impact but also the economic impact which is there. And again, same type of solutions are also applicable for animals, like cooling centers, giving water, and reducing the exposure. Shade is very important. Ki tumi direct sunlight sakal na. That is very important. It's a very simple thing, but it's very important. So these are some of the solutions, again, applicable for reducing the health effects. हीट अडॅप्टेशन स्ट्रॅटेजीज असतात त्यो इम्प्लिमेंट करपाक खंयच्यो चॅलेंजीस जातात? सो चॅलेंजीस म्हणल्यार एक तर इफ वी कंपेअर हीट वेव्स विथ अदर डिझास्टर्स, जशे फ्लड जालो, सायक्लोन जालो, हय तर हे जे डिझास्टर्स आसात हे दीज आर हार्ड इम्पॅक्ट. म्हणजे तुमकां विजिबली दिसता इम्पॅक्ट. जर फ्लड आला तर ऑफकोर्स इनंडेशन आसा, उदक भरला. सायक्लोन आयल्यार विंड स्पीड इज हाय, इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेज जाता. बट हिटा भितर अंडरस्टँडिंग ऑफ की डेटा अँड अंडरस्टँडिंग, अँड देर अगेन कम्स द रोल ऑफ टेक्नॉलॉजी, की खंयच्या तुमच्या थ्रेशहोल्डार तुमकां कळपाक जाय की ना माझ्या सिटी भितर हीट स्ट्रेस इज गोइंग टू इन्क्रीज, अँड दॅट इज नॉट विजिबल. सो खूबदां कितें जाता की लोकांक कळना की नॉर्मल गरमी कितें आनी हीट वेव कितें. सो वन ऑफ द की चॅलेंज इज ऑन एज्युकेशन अँड इन्फॉर्मेशन, टायमली एज्युकेशन अँड इन्फॉर्मेशन, की हीट वेव फोरकास्टेड आसा, ही नॉर्मल गरमी न्ही, भायर वचनाकात, घरात रावात, टेक शेल्टर ऑर टेक एडिक्वेट मेजर्स. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज द फर्स्ट थिंग. Second thing is that heat wave ji asa, science is very clear that it is only going to significantly increase in the future. ओके. आता ताका लागून आमी कितें solutions घेतले that needs to be achieved at a large scale, and then with that ताका financing खूब लागता. Adaptation जे म्हणटात आमी, adaptation finance is a very crucial component. So वो finance खंयच्यान येतलो, how will that be implemented? These are some of the challenges जे दिसतात सद्या. But at a personal level, it's mostly about how do you educate and inform that he normal garmi nahi, but this is heat wave and this is something serious. येस.
एक्स्ट्रीम हिटा कडेन आतां सद्या अडाप्ट करपा खातीर टॅक्नोलॉजी आसा ती खंयचो रोल प्ले करता सद्याक तरी? टेक्नॉलॉजी हॅज म्हणजे खूप इम्पॉर्टंट रोल आसा टेक्नॉलॉजीचो. फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज ऑन अर्ली वॉर्निंग सिस्टम, जशें हांवें म्हणलें. ओके. जे तुमकां लॉट ऑफ द थिंग्स दॅट आय सेड की ह्युमिडिटी, टेम्परेचर, हे खूप टेक्निकल कॉन्सेप्ट्स वीच रिक्वायर्स लॉट ऑफ डेटा सायन्स, लॉट ऑफ टेक्नॉलॉजी ते लार्ज डेटा एनालायज करपाक ताची गरज आसता. देन ऑल्सो टू डिसॅमिनेट की वॉट टेक्नॉलॉजिकल एडवान्समेंट यू कॅन यूज की हे तुम्ही टायमली लोकांक पावयता. तुम्ही पयलें आसलें रिसेंटली ऑल्सो मोबायलार मेसेजीस येवपाक लागल्यात की हीट वेव अलर्ट इज देर, भायर वचनाकात. सो दॅट इज वेर द रोल ऑफ टेक्नॉलॉजी कम्स, की इन्फॉर्मेशन तुम्ही कशें एनालायज करतात आनी टायमली मॅनरान कशें यू मेक इट रीच टू द लास्ट मायल. दॅट इज वन थिंग. अगेन when we look at solutions for adapting to heat, जसे कूलिंग सेंटर्स आले किंवा आनी कितें कूलिंग मेकॅनिझम आले. Role of technology is very crucial for understanding how can cooling solutions be made effective and energy efficient. Because with तुम्ही समजा चड कूलिंग केलें then of course electricity bill is high, you are emitting more. So there also role of technology is very crucial in की innovation कितें करपाक शकता that energy efficient cooling and other solutions can be developed. So हे 2-3 गोष्टी आसात मेन तुमचो टेक्नॉलॉजीचो रोल आसा for adapting to heat. येस. शरणबाब, हो खरो हांवें तुका पयली प्रश्न करूंक जाय आशिल्लो पूण आतां करता. तुका क्लायमेट रेजिलियन्स आनी क्लायमेट चेंज ह्या विशीं तुजो इंट्रस्ट कसो जनरेट जालो आनी तुका ताजेर अभ्यास करचो असो कसो कित्याक दिसलो? Yeah. So ल्हानपणांतल्यान I was interested in earth sciences in general and geography, geology. आणि मागीर हांवें सायन्स घेतलें एंड माय बॅचलर्स आय डिड इन अर्थ सायन्सीस फ्रॉम गोंयांतल्यानूच हांवें केलें. देन आय डिड मास्टर्स इन जिओस्पेशल टेक्नॉलॉजी, जे GIS किंवा रिमोट सेन्सिंग जे आसता, विच इज द टेक्नॉलॉजिकल फील्ड. तेन्ना ड्युरींग दॅट टायम आय एंडेड अप, म्हाका एक जॉब ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी विच इज अ पब्लीक पॉलिसी थिंक टँक. तर हांगा द इम्पॉर्टंट थिंग दॅट आय गॉट, द ऑपॉर्च्युनिटी दॅट आय गॉट इज नॉट ओनली technical things but also policy things, की how can you use technology की तू actual कितें policy change करपाक शकता. सो सध्या आमी खूब गव्हर्नमेंट्सा बरोबर काम करतात, बिझनेसच्या बरोबर काम करतात टू सपोर्ट देम, गायड देम युजिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सो तशें दॅट इज हाव आय एंडेड. ल्हानपणांतल्यान इंट्रस्ट आशिल्लो, बट ओवरऑल मोटिवेशन इज दॅट सी क्लायमेट चेंज, द क्लायमेट चेंजाक 2 भाग असतात. वन इज मिटिगेशन ऑफ क्लायमेट चेंज, जातून a lot of focus is on how do you reduce the emissions, which is very long term. जसे तुम्ही पहिले असले EVs, solar energy, wind energy, shifting towards renewable energy, ताजेर खूप काम चल्लां इंडिया भितर. एनर्जी ट्रान्झिशन इज अंडर वे. And at the same time it is very important to understand की क्लायमेट चेंजाचे इम्पॅक्ट ऑलरेडी आमकां फील जातात. सो एडॅप्टेशन and adapting to it is equally important. That's motivation आशिल्लें की it's a new field, a very important field but a very new field in India and the world. And हातूंत भितर खूप काम अजून जावचें आसा. खूब रिसर्चाची गरज आसा, खूब पायलट्साची गरज आसा, खूब कामाची गरज आसा. And it is going to be a really big developmental challenge, because climate change आमचे जे developmental goal आसात ताका challenge करतले. So adapting is very crucial while we mitigate. And that is how the interest came, and new field, so a lot of work to be done. So there's a lot of scope for innovation, for bringing in new things. So yeah. शरणबाब, तुवें आयज आमकां ऑनलायन जॉयन जावन खुबशी म्हायती आसा ती दिली, जी आमकां मे बी खबर नासली. आमच्या व्ह्युअर्सांकूय ती बऱ्याक पडटली आनी ह्या खातीर आमी तुमकां दिनवासतात. देव बरें करूं तुमी आमकां जॉयन जाले म्हणून. थँक्यू म्हाका आपोवपा खातीर, एंड माय प्लेजर. रियली ग्रेट टॉकिंग टू यू. थँक्यू व्हेरी मच. आयच्या भागात आमी तुमच्या मुखार हीट वेव हो विशय आसा जो म्हत्वाचो आसा तो आमी तुमच्या मुखार दवरलो. अशेच नवे विशय आनी नवे विचार आमी तुमच्या मेरेन घेवन येत रावतली. तो मेरेन पळयत रावात द वॉयस फॉर गोय. The Voice for Goy.